गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। माझे कुलस्वामी, कुलदेवी, ग्रामदैवत, माहेरचे दैवत, माझे माता पिता श्री स्वामी समर्थ दत्तप्रभूंच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार। श्री स्वामी समर्थ। मी माझा छोटासा अनुभव शेअर करत आहे। श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ। माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे पाय दुखत होता, म्हणून मी भगत ताईंना फोन केला। ताईंना सांगितले की ताई असं पाय खूप दुखत आहे, दवाखाना केला तरी पण पाय राहत नव्हता, म्हणून भगत ताईंना सांगितले मी। त्यांनी मला 11 वेळा तारक मंत्र, 11 वेळा कालभैरवाष्टक सेवा दिली। मी ताईंना बोलले की ताई मला सेवा होत नाही घरातल्या रानातल्या कामामुळं, मी लिखाणाचे श्री स्वामी समर्थ ही सेवा करत आहे। ताई म्हणाल्या की त्यांना पुढचं संकट काहीतरी दिसलेलं होतं। ताई मला रागवल्या आणि बोलल्या की तुम्ही सगळी सेवा सोडा आणि पहिली कालभैरवाष्टक आणि तारक मंत्राची सेवा सुरू करा। मी ती सेवा 2च दिवस केली। मला काय माहिती पुढं काय संकट होतं ते। एके दिवशी काय झालं, सोमवारी एक फुलपाखरू आमच्या घरी आलं आणि ते फुलपाखराच्या पंखाला ओमसारखं होतं। मी म्हणाले की बाबा तुम्ही जर आला असाल तर देवाऱ्यापाशी बसा। ते फुलपाखरू संपूर्ण किचनमध्ये 3 दिवस होतं। तिसऱ्या दिवशी ते फुलपाखरू नंतर ते फुलपाखरू देवाऱ्यापाशी बसलं आणि तिसऱ्या दिवशी ते पाखरू मरून पडलं। मी केंद्रे दादांना फोन केला, म्हटलं दादा असं झालं। दादा म्हणाले त्यांच्यावरचं संकट स्वामींनी आपल्यावरती वळवून घेतलं। बघा माझ्या स्वामींचा चमत्कार। छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळत नाही, बाबा सतत सावली बनून आपल्यासोबत राहतात। श्री स्वामी समर्थ।